फ्रेंड्स, वेलकम टू ऑल. आजच्या या सेशनमध्ये आपण इयत्ता 10वी स्टेट बोर्ड या इंग्लिश विषयाच्या पेपरमध्ये रायटिंग स्किलचे एक महत्त्वाचं बीट आहे, ज्याच्यामध्ये आपण छोटे छोटे हे सगळे बीट स्टडी करणार आहोत. समरी रायटिंग आणि प्रिसिस रायटिंग. समरी रायटिंग म्हणजेच प्रिसिस रायटिंग, याला मराठीमध्ये सारांश लेखन असं म्हटलं जातं. साधारणपणे विद्यार्थ्यांची डिमांड आहे की याच्यावरती एक लेक्चर टाका म्हणून म्हणून आज हे लेक्चर आपण या ठिकाणी तयार करत आहोत. सो पुढच्या स्क्रीनवरती एक्झॅक्टली रायटिंग स्किल मधलं समरी रायटिंग किंवा प्रिसिस रायटिंग म्हणजे सारांश रायटिंग, सारांश लेखन हे का असतं हे आपण पाहणार आहोत. सो लेट मी टेक यू ऑन नेक्स्ट स्क्रीन. व्हाय समरी रायटिंग ऑर मीनिंग ऑफ समरी रायटिंग, म्हणजे समरी रायटिंग का असतं, कशासाठी, व्हाय, आणि समरी रायटिंग किंवा प्रिसिस रायटिंगचा अर्थ काय आहे. सो लेट मी टेल यू अहेड. बघा, टू अंडरस्टँड रीडर्स हू डझंट नो अबाउट द ओरिजिनल मॅटर. म्हणजे बघा, एखादं बुक आहे, एखादा मोठा कंटेंट आहे, एखादा पॅरेग्राफ आहे आणि हा सगळ्या रीडर्सना माहीत नाहीये किंवा त्याच्याबद्दल सारांश लिहिलेला आहे जो दिलेल्या इन्फॉर्मेशनचा आहे. आणि सारांश म्हणजे कसं, 2/3 किंवा 1/3 मॅटर असतो. कमी लाइनिंग मध्ये, कमी शब्दामध्ये तो कंटेंट मोठा मॅटर प्रिसाईज केलेला असतो, तंतोतंत केलेला असतो, शॉर्ट केलेला असतो. त्याच्या पाठीमागचं कारण आहे अंडरस्टँड वेल व्हॉट द कॉन्टेंट इज अबाउट. जनरली हा पूर्ण मटेरियल किंवा हा कॉन्टेंट कशासाठी आहे हे वाचण्याचं, थोडक्यात वाचून तो समजावा यासाठी सारांश लेखन असतं. आणि सारांश लेखनामुळे विद्यार्थ्यांचं, स्टुडंटचं सुद्धा नोट मेकिंग किंवा त्यांचं नोट्स प्रिपरेशनचं काम किंवा त्यांचं स्वतःचं समरायझेशनचं काम प्रॉपर होतं. आणि दे आर रीडिंग फॉर द फर्स्ट टाइम. दे मीन्स रीडर. जे रीडर्स आहेत ते रीडर्स पहिल्यांदा तो वाचत असतात, त्यामुळे त्यांना तो प्रिसाईज आहे आणि तो हेल्पफुल आहे किंवा नाही. लेट्स से फॉर एक्झाम्पल कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करणारी मुलं, त्यांना तो कॉन्टेंट जर एलिजिबल किंवा इम्पॉर्टंट असेल तर ते त्याला पुन्हा स्टडी करू शकतील, तो पूर्ण कंटेंट वाचण्याचा प्रयत्न करतील. दॅट इज वाय प्रिसिस रायटिंग किंवा सारांश लेखन किंवा समरी रायटिंग महत्वाचं आहे. आता सारांश लेखन कसं स्पष्ट आणि सोपं असावं, म्हणजे दिलेल्या पॅरेग्राफच्या 1/3 असावा. आवश्यक मुद्दे सारांशात समाविष्ट करणे आवश्यक आहे. म्हणजे जो पॅरेग्राफ, जो दिलेला घटक आहे त्यातले सगळे आवश्यक मुद्दे किंवा त्यात जी थीम किंवा जी कॉन्सेप्ट वापरलेली आहे ती पूर्ण समजून त्या सारांशमध्ये ती समाविष्ट असावी, एनलिस्ट असावी. त्यामुळे तुम्हाला सर्व मुख्य मुद्दे समाविष्ट करावे लागतील. त्याचबरोबर मुख्य मुद्द्यांच्या पलीकडे जाऊनही चालणार नाही किंवा महत्वाचे मुख्य मुद्दे गमवूनही चालणार नाही. सारांश लिहिताना कोणत्याही तपशिलांची, म्हणजे जर दिलेल्या पॅरेग्राफमध्ये काही तपशिलांत असतात, लेट्स से काय तपशील असतो, तर डेटा, संख्या, आकडे किंवा सांख्यिकी इत्यादी गोष्टी सारांशात घ्यायच्या नाहीत किंवा घेणं गरजेचं नाही. आणि लिखित सारांशाचा आकार सामान्यतः मूळ सामग्रीच्या, म्हणजे मूळ जी माहिती दिलेली तिच्या 2/3 असला पाहिजे, असणे आवश्यक आहे किंवा अपेक्षित आहे. सो या पद्धतीने सारांश लेखन असावं. पुढच्या स्क्रीनवर हाऊ टू राईट प्रिसिस और समरी, ती कशी लिहावी, तर दिलेल्या सारांश लेखन म्हणजे जो काही पॅरेग्राफ, जो काही कॉन्टेंट, आपण जो काही मटेरियल रीड केलंय त्या मटेरियलचं सारांश लेखन लिहित असताना त्याचं टायटल, त्याला शीर्षक देणं गरजेचं आहे. ओके. त्या शीर्षकानंतर ऑथर मस्ट बी मेन्शन्ड. जो कोणी लेखक, ऑथर मीन्स लेखक किंवा रायटर, जो कोणी आहे तो त्या ठिकाणी मेन्शन असणं गरजेचं आहे. आणि ऍटलिस्ट 2 पॅरेग्राफ, 2 पॅरेग्राफ्स कंटेंट असणं गरजेचं आहे. सेंटेन्स कॅन बी 2/3, म्हणजे 2/3. लेट्स से 2/3 म्हणजे जर 10 असतील, 10 out of 2 म्हणजे 5 किंवा 3, अशा पद्धतीनं तो कॉन्टेंट असणं गरजेचं आहे. कॉपी पेस्ट असून चालणार नाही, म्हणजे जो दिलेला मॅटर आहे तो ऍज इट इज रिराईट करायचा नाही किंवा तो लिहायचा नाही. सो कीप रिमेंबर, स्वतःची ओन सेंटेन्सेस असणं अपेक्षित आहे. आणि ग्रामॅटिकल फ्लो आणि नॉलेज मस्ट बी एनलिस्टेड. ग्रामॅटिकल फ्लो, ग्रामॅटिकल करेक्शन्स आणि नॉलेज म्हणजे जो कॉन्टेंट आहे त्याचं स्पेसिफाईड नॉलेज, कारण जर तो 2-3 वेळा आपण रीड केला तो पॅरेग्राफ तर आपल्याला सारांश लेखन सहज होणार आहे. सो पुढच्या स्क्रीनवरती बघूयात. करेक्ट व्होकॅबलरीज, व्होकॅबलरीज करेक्ट असाव्यात. समरी शुड बी ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह असावी, सब्जेक्टिव्ह नसली पाहिजे, म्हणजे जनरलाइज असावी. मीन्स यू कॅनॉट इन्क्लूड युअर पर्सनल ओपिनियन, आपण आपले स्वतःचे ओपिनियन या ठिकाणी इन्क्लूड करू शकत नाहीत. सो ओके. नेव्हर यूज एनी इन्फॉर्मेशन फ्रॉम अदर एक्सटर्नल सोर्सेस.
अदर एक्सटर्नल सोर्सेस म्हणजे मल्टीमीडिया, त्याच्यानंतर सोशल नेटवर्किंग साइट्स, व्हॉट्सअप, देन ऑल थिंग्स आर देअर, न्यूजपेपर, मॅगझिन, यातली कुठलीही इन्फॉर्मेशन त्या प्रिसिसमध्ये, कारण आपल्याला कॉन्टेंट त्याच्याशी रिलेटेड आहे म्हणून आपण त्याला तशा पद्धतीने रिलेट करू शकत नाही. आणि फर्स्ट स्टेप, 2/3 टाइम्स इट इज मस्ट टू रीड ऑल लाईन्स केअरफुली. 2/3 नाही, सॉरी, 2 ते 3 वेळा त्या ओळी रीड करणं गरजेचं आहे. फर्स्ट स्टेप, 2 to 3 टाइम्स इज मस्ट टू रीड ऑल कॉन्टेंट किंवा ऑल लाईन्स केअरफुली. आणि टेक नोट्स ऑफ ऑल द इम्पॉर्टंट पॉइंट्स मेन्शन्ड. आता त्या सगळ्यात मेन्शन केलेल्या पॉइंटचे, इम्पॉर्टंट पॉइंटच्या नोट्स घेणं गरजेचं आहे. आणि मग जेव्हा आपण अंडरलाईन करून ठेवतो, नोट करून ठेवतो, 1 2 3 असं मार्किंग करून ठेवायचं, ज्याच्यामुळे तो कंटेंट पुन्हा जॉल्ट देम ऑन अ प्रॉपर अंडरस्टँड वेल व्हॉट द कॉन्टेंट इज अबाउट. मग त्याला जॉल्ट ऑन पेपर, त्याला सगळ्यांना प्रॉपरली एका पेपरवरती कलेक्ट करायचं. जसं की आता सांगितलं की त्या लाईन्स लिहित असताना अंडरलाईन करायचं, कुठपर्यंत लिहायचे, 1 2 3 असे त्याचे नंबरिंग्स करायचे. सो दिस इज ऑल अबाउट हाऊ यू कॅन राईट द प्रिसिस ऑर राईट द समरी. आता हे काय असतं तर कथेचं संक्षिप्त असतं. सुरुवातीचं स्वरूप, त्याची घडणारी घटना किंवा लेखन असतं. सारांश कसा असावा, काल्पनिक दृश्य किंवा मते, लिखित आणि कॉपी पेस्ट असू शकत नाही. म्हणजे कल्पना तुमची स्वतःची, लेखक जो कोणी आपण त्याला सारांश म्हणून लिहितोय, तर आपली कल्पना तिथे महत्वाची नाहीये. जो पॅरेग्राफ दिलेला आहे तो वेगळ्या भाषेत सांगणं, दॅट इज एक्सपेक्टेड. म्हणून सारांश लिहिताना काही मूलभूत नियम आहेत ते पाळले पाहिजेत. सामान्यीकृत भाषा म्हणजे सब्जेक्टिव्ह नसावा, तर तो ऑब्जेक्टिव्ह असावा, जनरलाइज भाषेत असावा. त्याच्यानंतर कोणत्याही वाचकाला सहज समजेल, म्हणजे तो लिजिबल असावा, साध्या लँग्वेजमध्ये असल्यामुळे तो समजेल. आणि ज्याला मूळ तुकड्याबद्दल, म्हणजे जो वाचक आहे तो मूळ जो काही घटक आहे त्याला माहित नाही तरी सुद्धा त्याला तो समजावा. सारांशात कोणत्याही वैयक्तिक हेतू नमूद करू नये, जसे की वैयक्तिक निवडी किंवा वैयक्तिक प्राधान्य एक्सेट्रा. अशा पद्धतीनं प्रिसिस रायटिंग आपण या ठिकाणी स्टडी केलेलं आहे. ट्राय टू यूज इट इन युअर रुटीन, इन युअर डेली, लाईक लेट से आपण असं म्हणू शकू की जे एक्झाम्स मध्ये पॅराग्राफ येतात त्यांना तुम्ही याचं इम्प्लिमेंटेशन करू शकता. दॅट्स इट फॉर दिस सेशन.